आत्मौपमेन सर्वत्र समं पश्यति योऽर्जुन सुखं वा यदि वा दुःखं स योगी परमो मतः. 32. आत्म आपल्या स्वतःच्या औपमेन तुलनेने सर्वत्र सर्वत्र समम समदृष्टीने पश्यती पाहतो यहा जो अर्जुन हे अर्जुन सुखम सुख वा किंवा यदि जरी वा अथवा दुःखम दुःख सहा असा योगी योगी परमहा परम परिपूर्ण मतहा मानला जातो. हे अर्जुन जो आपल्या स्वतःच्या तुलनेने सर्व जीवांकडे त्यांच्या सुखामध्ये आणि दुःखामध्ये वास्तविक समतेने पाहतो तोच परिपूर्ण योगी होय. तात्पर्य जो कृष्ण भावना भावित आहे तो परिपूर्ण योगी होय. त्याला आपल्या अनुभवाच्या आधारे सर्वांच्या सुखाची आणि दुःखाची जाणीव असते. जीवाच्या दुःखाचे कारण म्हणजे त्याला भगवंतांशी असलेल्या आपल्या संबंधाचे झालेले विस्मरण होय आणि सुखाचे कारण म्हणजे श्रीकृष्ण हेच मनुष्याच्या सर्व कर्मांचे परमभोक्ता आहेत, सर्व भूमी आणि लोकांचे अधिपती आहेत आणि सर्व जीवांचे प्रामाणिक हितचिंतक आहेत हे जाणणे होय. परिपूर्ण योगी जाणतो की प्राकृतिक गुणांमुळे बद्ध झालेला जीव हा श्रीकृष्णांशी असलेल्या आपल्या संबंधाची विस्मृती झाल्यामुळे त्रिविध भौतिक तापांच्या अधीन होतो. कृष्ण भावना भावित असलेला मनुष्य हा सुखी असल्या कारणाने तो श्रीकृष्णांच्या ज्ञानाचा सर्वत्र प्रसार करण्याचा प्रयत्न करतो. परिपूर्ण योगी हा कृष्ण भावना भावित होण्याच्या महत्वाचा सर्वत्र प्रसार करण्याचा प्रयत्न करीत असल्याने तो जगातील सर्वोत्तम परोपकारी आहे आणि तो भगवंतांचा अत्यंत प्रिय सेवक आहे. न च तस्मान मनुष्येषु कच्छिन्मे प्रिय कृत्तमहा. श्रीमद भगवद्गीता 18.69. दुसऱ्या शब्दांत सांगावयाचे तर भगवंतांचा भक्त हा सदैव सर्व जीवांच्या कल्याणाकडे लक्ष देत असतो आणि या प्रकारे तो वास्तविकपणे प्रत्येकाचा मित्र आहे. तो सर्वोत्तम योगी आहे कारण तो स्वतःच्या वैयक्तिक लाभासाठी योग सिद्धीची अभिलाषा करीत नाही, तर तो इतरांच्या हिताकरिता प्रयत्नशील असतो. तो आपल्या बरोबरीच्या जीवांचा मत्सर करीत नाही. भगवंतांचा विशुद्ध भक्त आणि केवळ आपल्या वैयक्तिक उन्नतीची कामना करणारा योगी यांच्यामध्ये हाच फरक आहे. पूर्ण रूपाने ध्यान करण्यासाठी एकांतवास स्वीकारलेला जो योगी असतो तो प्रत्येक मनुष्याला कृष्ण भावना भावित करण्याचा प्रयत्न करणाऱ्या भक्ता इतपत परिपूर्ण असू शकत नाही.